ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सोशल मीडियावर विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या कथित आरोपाखाली शर्मिष्ठा पानोली या 19 वर्षीय तरुणीला ममता बॅनर्जी सरकारच्या कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे। शर्मिष्ठा पानोलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये एका विशिष्ट धार्मिक समुदायासाठी अपमानास्पद विधान केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूरवरील अपडेटला प्रतिसाद म्हणून तिने पोस्ट केली होती, जी आता डिलीट करण्यात आली आहे, पण तिचा स्क्रीनशॉट आणि पोस्टमध्ये शेअर केलेला व्हिडिओ वेगाने व्हायरल झालाय। त्यानंतर विशिष्ट समाजाच्या लोकांमध्ये खूप संताप निर्माण झाला। ममता बॅनर्जी सरकारने या समाजाच्या अटकेच्या मागणीची त्वरित दखल घेत कोलकातामध्ये या तरुणीविरुद्ध FIR दाखल करण्यात आला। कोलकातामधील एका पोलीस ठाण्यात शर्मिष्ठा विरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली। यानंतर पोलिसांनी कारवाई केली। शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाखाली शर्मिष्ठा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिने बनवलेला कंटेंट भारतीय दंड संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। यावर मात्र या तरुणीने हिंदू असणे गुन्हा आहे का, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।